विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। याची अनेक कारणं असली तरी हा पराभव उद्धव ठाकरेंच्या मात्र चांगला जिव्हारी लागला आहे। त्यामुळे निकाल लागताच त्यांनी अपयशाचं खापर ईव्हीएम वरती फोडायला सुरू केलं खरं, पण त्याच वेळी ते नेमकी चूक कुठं झाली याचंही आत्मपरीक्षण करत आहेत असं सध्या तरी दिसतंय। हिंदुत्वाच्या मुद्द्याचा विधानसभेला फटका बसला हे ठाकरेंच्या लक्षात आलं। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढली, उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहील असं ठाकरे गटाकडून सांगितलं जातंय। त्यातच संजय राऊत यांनी ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। मग सद्यस्थितीत ठाकरेंना स्वबळावर निवडणुका लढणं पेलणार आहे का? याचा महायुतीला फायदा होईल की तोटा होईल? याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। मुळात भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं अधिष्ठानच हिंदुत्व हे होतं। मात्र 2019 मध्ये राजकीय चित्र बदललं आणि ठाकरेंनी अनपेक्षितपणे हिंदुत्वाचा विचार सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती केली। मुळात हे तिन्ही पक्ष हे वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत, परंतु केवळ भाजपला विरोध म्हणून हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली। मात्र शिवसेनेत अस्वस्थ असलेले हिंदुत्ववादी नेते शिंदेंना घेऊन बाजूला झाले। उद्धव ठाकरेंचं काँग्रेस सोबत जाणं आपल्याला पटलेलं नव्हतं, म्हणूनच हिंदुत्वासाठी आपण भाजप सोबत येण्याचा निर्णय घेतल्याचं शिंदे सांगतात। त्यातच विधानसभेच्या निवडणुकीत जनतेनं शिंदेंच्या शिवसेनेला भरभरून मतदान करत दाखवलं की आम्हाला शिंदेंचं हिंदुत्व मान्य आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आदेश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना दिले आहेत। अर्थातच आपला मतदार टिकवून ठेवायचा असेल तर हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही हे ठाकरेंना आता कळून चुकलं असावं। आता ठाकरेंचं जास्त लक्ष असणार आहे ते मुंबई महापालिकेवर, कारण 1970 पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं म्हणजेच ठाकरेंचं वर्चस्व राहिलं आहे। मात्र अलीकडच्या काही वर्षात शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी ठरला तो म्हणजे भाजप, कारण 2017च्या निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या। भाजपकडे त्यावेळी फक्त 2 जागा कमी होत्या। मात्र उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मुंबईचं महापौरपद दिलं। या आकडेवारीचा विचार केला तर दिसतं की मुंबईत भाजपनं आपलं अस्तित्व निर्माण केलंय। त्यातच आता शिवसेनेचा मतदार ठाकरे आणि शिंदे गटात विखुरलेला असताना उद्धव ठाकरेंसाठी स्वबळावर निवडणूक लढवणं सोपं नसणार आहे हे तर नक्कीच। केवळ मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून लढले तरी त्याचा फारसा फायदा त्यांना होणार नाही, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे मुंबईत फारसं वर्चस्व नाही। परंतु असं असलं तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार सर्वत्र दिसून येतो, त्यामुळे काँग्रेस मुंबईसह इतर ठिकाणीही ठाकरेंची मतं खाण्याचं काम करू शकतो। अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणुका लढवत मुंबई महापालिकेवर वर्चस्व राखून ठेवणं ठाकरेंसाठी मोठं आणि सर्वात महत्त्वाचं आव्हान असणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला केवळ 20 जागा मिळाल्या आहेत। यातही ज्या जागांवर यश मिळालं आहे त्या जागांवर 2019च्या तुलनेत मताधिक्य कमी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत स्वबळावर निवडणूक लढवणं ठाकरेंसाठी सर्वच बाजूंनी रिस्की आहे। परंतु असं असलं तरी त्यांना स्वबळाची ताकद वापरून पाहायचंय, जे होईल ते होईल ही त्यांची भूमिका आता लपून राहिलेली नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांचे पंख अजून छाटायचे असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील विजय हवा आहे हे महायुती जाणते। त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी एकत्र निवडणूक लढण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यातच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ठाकरेंनी जणू महायुतीचं काम सोपं केलंय असं सुद्धा मत काही जण व्यक्त करत आहेत। ठाकरे ज्याप्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा मांडतायत, ज्याप्रमाणे स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत, त्यावरून राजकीय विश्लेषक त्यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे अशी उपमा देत आहेत। परंतु सध्याच्या परिस्थितीत स्वबळावर निवडणुका लढवण्याचं त्यांचं शहाणपण त्यांच्याच अंगलट येणार अशी स्थिती सध्या तरी दिसते। तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणल्याने आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने
हिंदू मतदार त्यांच्यावर खुश होऊन त्यांना भरभरून मतदान करेल का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा.